नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, राज्यातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून निवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा प्रक्रिया आता पूर्णपणे स्वयंचलित आणि संगणकीकृत पद्धतीने राबवण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधान परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा करत प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि कार्यक्षम करण्यासाठी व्यापक HR मनुष्यबळ सुधारणा लागू केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी एकसंघ आणि सक्षम डिजिटल HR प्रणाली उभी केली जाणार आहे। भरती, सेवा नोंदी, बढत्या, वेतन, शिस्तभंग, कारवाई, पदोन्नती, नियोजन आणि निवृत्तीवेतन अशा सर्व सेवा प्रक्रिया ऑटोपायलट मोडवर म्हणजे संगणकीकृत प्रणालीवर पार पडतील। या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 27 लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे। विधान परिषदेत यवतमाळ जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन न मिळाल्याच्या मुद्द्यावर सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर चर्चा करताना अनेक सदस्यांनी निवृत्तीवेतन आणि बढत्याबाबतच्या समस्या मांडल्या। त्यानंतर मुख्यमंत्री यांनी व्यापक सुधारणा जाहीर केली। मुख्यमंत्री यांच्या मते राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असताना आजवर एकसंघ HR यंत्रणा उभारली नव्हती। परिणामी हजारो कर्मचाऱ्यांच्या बढत्या 7 ते 10 वर्षापर्यंत रखडल्या असल्याचं आढळलं। सेवा पुस्तकातील त्रुटी, प्रशासकीय विलंब आणि विभागीय प्रक्रियेमुळे अनेक कर्मचारी त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले। या पार्श्वभूमीवर पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी डिजिटल प्रणाली आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केलं। ही प्रणाली टप्प्याटप्प्याने सर्व विभागामध्ये लागू केली जाणार आहे। प्रत्येक विभागाला प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याचे आणि अत्यावश्यक पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले। लवकरच अंमलबजावणीचा सुरुवात होईल अशी माहिती सरकारने दिली। ही सुधारणा राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित विभागामध्ये लागू केली जाईल। केवळ एका खात्यापुरती मर्यादित न संपूर्ण प्रशासन यामध्ये समाविष्ट असेल। नवी प्रणाली अंतर्गत कर्मचारी रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंत सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल। बढत्या, वेतनवाढ, शिस्तभंग, कारवाई, पदोन्नती, नियोजन आणि पेन्शन प्रक्रिया संगणकीय पद्धतीने केली जाणार आहे। त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल आणि कामकाजाचा वेग सुधारेल। दरम्यान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि अनुकंप भरतीबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितलं। 21 फेब्रुवारी 2024 ते 2025 कालावधीत झालेल्या नियुक्तीची तपासणी करून संच मान्यता व अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण केले जाईल। सुधारित अनुकंप धोरण लागू करण्यात आले असून पात्र प्रकरणी तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले जात आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।